राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले। अशोक खरातच्या प्रकरणी आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासून होते, मात्र देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केलाय। या तडजोडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांचा आहे। त्यांच्या आरोपांवरती तृप्ती देसाई यांनी उत्तर दिलं। पेनड्राईव्ह घेऊन काही लोक आले होते, ते मीच मुख्यमंत्र्यांना दिले। पत्रकार परिषद घेतली असती तर अटक झाली नसती, असं उत्तर देसाईंनी दिलंय। दोन जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती। ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले। त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली। त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे। 2 दिवसात तुम्हाला नाव जाहीर करणार ना? तुम्ही आता का नाही सांगत? 2 दिवसात नाव जाहीर करणार पुराव्यानिशी। कुठलीही माहिती न घेता ज्या लोकांनी अशा आरोप केलेले आहेत, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की यामध्ये या अशोक खरातचा एन्काउंटर होणार आहे ही बातमी पण कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय। ज्या राजकीय महिलांकडे हे पेनड्राईव्ह आले नाहीत, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विश्वास ठेवून हे लोक माझ्यापर्यंत पोचले आणि माझ्या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले गेले आणि हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आले। हे कदाचित काही लोकांना बघवत नसेल म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केले जातात। आणि रुपाली चाकणकरांबरोबर तडजोड वगैरे म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे। रुपाली चाकणकर त्या पदावर राहिल्या नाही पाहिजेत किंवा त्यांच्या ज्या चुका आहेत त्या वेळोवेळी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका चळवळीतल्या कार्यकर्तीला जे आहे ते बदनाम करण्यासारखं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।